परशुराम लक्ष्मण गुरव हे दिव्यांग आरोग्य कर्मचारी रत्नागिरी जिल्ह्यातील आरोग्य विभागात लिपिक म्हणून सेवेत आहेत। 2006 पासून दिव्यांग वर्गवारीतून आरोग्य विभागात ते सेवा बजावत आहेत। 2018 मध्ये नियमावलीनुसार आपल्याला पदोन्नती मिळायला हवी होती, मात्र कोल्हापुरातील आरोग्य उपसंचालक कार्यालयातील अधिकाऱ्यांच्या मनमानीमुळे आपल्याला आज तागायत पदोन्नती मिळाली नसल्याचा आरोप त्यांनी केलाय। 2018 पासून गुरव हे पदोन्नतीसाठी आरोग्य उपसंचालक कार्यालयात फेऱ्या मारत आहेत, मात्र त्यांना न्याय मिळालेला नाही। त्यामुळे आज त्यांनी आपली माध्यमांसह आरोग्य उपसंचालक कार्यालयातील अधिकाऱ्यांसमोर आपली कैफियत मांडली। आता गेली 2018 पासून मी माननीय उपसंचालक कोल्हापूर यांच्याकडे माझ्या पदोन्नती संदर्भामध्ये विनंती अर्ज करतोय, त्यांना स्वतः येऊन भेटतो, परंतु मला हेतुपुरस्कर मानसिक शारीरिक त्रास दिला जातोय, माझं आर्थिक नुकसान केलं जात आहे। जे शासनाने दिव्यांगासाठी जे शासन निर्णय निर्गमित केलेले आहेत, त्या शासन निर्णयातील बाबींचा कोणत्याही प्रकारचा या कार्यालयामध्ये वापर केला जात नाही। शासन निर्णयांची पायमल्ली करून या ठिकाणी पदोन्नती केल्या जातात आणि मी त्यांना वारंवार माझ्या पदोन्नती संदर्भामध्ये सर्व शासन निर्णय त्यांना दिले। मी कशा पद्धतीने पदोन्नतीस पात्र आहे हेही त्यांच्यासमोर मी सर्व मांडणी करून दिली, परंतु मला ते संबंधित आस्थापना लिपिक गौरव भोसले आणि आस्थापना कार्यालय अधीक्षक सनगर यांनी मला 12 फेब्रुवारी दिवशी अर्ज द्यायला सांगितला की मला या सदर पदोन्नती प्रक्रियेमध्ये पदोन्नती मिळावी असा विनंती अर्ज द्या म्हणून, आणि प्लस तुम्ही कार्यालयामार्फत तुमचं सर्व डॉक्युमेंट्स कार्यालयात सादर करा। त्याप्रमाणे मी या ठिकाणी सर्व सादर केलेलं आहे। डॉक्टर नामदेव मोरे प्रशासकीय अधिकारी यांनीही मला याप्रमाणे सांगितलं, त्याप्रमाणे सर्व मी या ठिकाणी कागदांची पूर्तता केलेली आहे। वारंवार भेटतो, मला आज या उद्या या रत्नागिरीवरून मी इथं येतो, इथं रत्नागिरीवरून इथं आल्यानंतर आज हा अधिकारी नाही, आज अधिकारी तो नाही आहे, आज नका तुम्ही या तारखेला या, त्या तारखेला तुम्हाला कळू, असे प्रमाणे उत्तर देऊन मला इथून पाठवणे हा प्रकार चालू आहे। आज कार्यालयात उपस्थित असलेल्या अधिकाऱ्यांनी वरिष्ठ अधिकारी उपस्थित नसल्यानं ते आल्यानंतर गुरव यांच्या मागणीवर निर्णय होईल असं सांगितलं। एरवी सर्वसामान्यांना प्रशासनाचा फारसा चांगला अनुभव नसतोच, पण एका कर्मचाऱ्याला ते सुद्धा दिव्यांग न्यायासाठी झगडावं लागत असेल तर प्रशासन किती संवेदनशीलपणे काम करतंय हे दिसून येतंय।